नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा गणित भाग 2 भूमिती या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूमितीची 7 मार्च 2025 रोजी झालेला जो काही बोर्डाचा पेपर आहे त्या पेपरची उत्तरपत्रिका आन्सरशीट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला किती मार्क्स मिळतील या परीक्षेमध्ये त्याचा अंदाज हा बांधता येणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, परवा होणारा सायन्सच्या पेपरची प्रश्नपत्रिका हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासायला मिळतील. एकूण 40 गुणांचा आपला हा पेपर होता आणि तो सोडवण्यासाठी 2 तासाची वेळही दिलेली होती. त्यासाठी या महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला दिलेल्या होत्या बघा, ते आपण वाचल्याच असतील. त्यानंतर प्रश्न पहिला अ हा 4 गुणांचा आहे. त्याच्यातलं पहिलं, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे? बघा, ते त्रिकूट आहे 3 4 5. बी हा पर्याय बरोबर आहे. तो जर आपण लिहिला असेल तर या प्रश्नाला तुम्हाला 1 गुण मिळेल. त्यानंतर दुसरा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित कोन ACB चे माप 65 अंश आहे, तर त्याने अंतरखंडित केलेला कंस AXB चे माप 130 अंश. त्यानंतर तिसरं बघा, 3 4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर 5 आहे. चौथं, जर एका शंकूची त्रिज्या 5 सेमी असून त्यांची लंब उंची 12 सेमी असेल तर त्याची तिरकस उंची 13 सेमी आहे. त्यानंतर बी भाग, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. 1. बघा, काही मापं दिलेली आहेत. त्याचं उत्तर आहे 7/20. त्यानंतर बी भाग आहे, खालील उपप्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. बघा, पहिल्याचं उत्तर आहे 7/20. आपण ते उदाहरण सोडवायचं. या ठिकाणी शॉर्टकट उत्तर लिहिलेलं आहे. दुसरं उदाहरण, NQ काढायचं आहे आपल्याला. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील कृती पूर्ण करून पुन्हा लिहा कोणतेही 2 4 गुणांसाठी. बघा, पहिलं उदाहरण, बघा, या पद्धतीने ही कृती पूर्ण करायची. πr वर्ग पहिल्या चौकटीत, नंतर 90, नंतर पुढच्या चौकटीत 314 आणि शेवटी 78.5. पुढं बघा, दुसरं उदाहरण, त्यानंतर पुढची कृती.
बघा या पद्धतीने कंप्लीट करायची. बी भाग खालील उपप्रश्न सोडवा 8 गुणांसाठी. कोणतेही 4 उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. बघा ती उदाहरणं. ए बरोबर 2.4 काढायचं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण. तिसरं बघा. ADBचे माप काढायचं आहे आपल्याला. ते येतं 128 अंश. त्यानंतर चौथं 5वं उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा. त्यानंतर प्रश्न तिसरा. एक कृती पूर्ण करायची आपल्याला 3 गुणांसाठी. 2 दिलेले आहेत. बघा ही कृती. या पद्धतीने सॉल्व करायची. दुसरं उदाहरण. त्यानंतर पुढचं उदाहरण. पक्ष दिलेला आहे. कृती. काही रिकाम्या चौकटी आहेत. त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं या पद्धतीने. बी भाग बघा. खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2 6 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न चौथा 8 गुणांसाठी.
पुढचं उदाहरण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉमेट्रीच्या पेपरची आन्सरशीट या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.